सो गुड मॉर्निंग मंडळी, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. आणि आता वाजलेले आहे सकाळचे 9:30 आणि आपला प्लॅन झाला आता जायचा पुण्याला. सो माझ्यासोबत आहे सोनल आणि येणारे नितेश. सो सोनलला सांगेल आपण कुठे चाललोय पुण्याला. गणपती बाप्पांचं दर्शन करायला चाललो आपण. सो आता आपण चाललोय दगडूशेठ गणपती बघायला, कारण मी फर्स्ट टाइम बघतोय. सोनलच्या आधी जाऊन आली आहे पुण्याला. सो आपण पुणे थोडा एक्सप्लोअर करणार आहे. सो फर्स्ट स्टॉप असेल आपला पुणे गणपती मंदिर. त्याच्यानंतर कुठे कुठे आपण जाणार ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटेल. आणि माझ्या शॉर्ट्सवरती असंच प्रेम राहू द्या, कारण खूप चांगला सपोर्ट येतो आहे. सो लेट्स गो. आणि आता आपल्याला पिक करायचं आहे नितेशला. जाऊ आणि भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. बाय. सो आता आपण निघालेलो आहे आणि तुम्ही बघू शकता पाठी नितेश आलेला आहे. नितेश, हो माय गॉड, फुल एकदम हिरो बनून आलाय. सो आता आपण घाटकोपरच्या इथे आहे. सो तुम्ही बघू शकता ट्रॅफिक लागलेली आहे. सो आता पोहोचेपर्यंत वाजतील आपल्याला 12-12:30 वाजतील. राईट ना, है ना नितेश? 12:30 वाजतील. आपण नवीन ब्रिजचा आनंद घेणार आहे. हां, मिसिंग लिंक वरून जाणार आज. थोडा मिसिंग लिंकचा एक्सपिरियन्स पण घेऊ. पहिल्यांदा चाललोय मिसिंग लिंक वरती. सोनल तर एकदम फुल एकदम हिरोईनच बनून चालले आज. मराठी ट्रेडिशनल लुक. मराठी ट्रेडिशनल मंदिरात चाललोय ना आपण आता. मला नीट जायचं. सारसबाग बालाजी हे 3 स्पॉट आम्ही डिसाइड केले. हो, ती फूड स्पेशल. अरे बापरे, बस खाने की बात चालू हो गई. खाना मेन, घूमना कहीं भी हो, खाना इम्पोर्टेंट है. खाना क्या है वो पहले से डिसाइड करेंगे तो घूमने का मजा आएगा. आपण जेव्हा डिसाइड करतो ना काहीतरी की आपल्याला हे खायचंय ते खायचंय, मग आपल्याला फिरण्याची मजा येते. आता आपणच काय खायचं बोलणार नाही आणि फक्त आपण फिरायचं बोलणार. मग भूक लागल्यावर होतात बसणार. मग जेवण हॉटेल कुठे आहे, कोणतं आहे, त्यापेक्षा आधीच डिसाइड करायचं की काय खायचंय. खाणं इम्पॉर्टंट आहे. किती बोलतोय हा खाऊन खाऊन फेकतो तसं पण जेवण. नितेश डाएट आफ्टर 6 संडे नंतर आम्ही पुण्याचा प्लॅन करतोय. बाहेर गरमी जास्त होती, त्याच्यामुळे आम्ही प्लॅन पोस्टपोन करतो. बाहेर बरं तुला कार नाही फिरायचं, तू आतमध्ये असणार. इश्यू चालू आहे की नाही? आता झाला, संपलं सगळं. संपला. सीएनजीचा पण इश्यू संपला, पेट्रोलचा पण इश्यू संपला सगळ्यांचा. सो आता निघालोय आणि आता वाजणार आपल्याला 12:30-1 आणि त्याच्यानंतर आपण कुठे कुठे जाणार आहे. घेणार आहे. हा, मध्ये एक हॉल्ट करू थोडं आणि त्याच्यानंतर रिफ्रेशमेंटसाठी हॉल्ट करू. जेवायचं तर नंतर, दर्शन नंतरच. पण त्याच्यानंतर आपण कुठे जाणार आहे, आपल्याला झू पण एक्सप्लोर करायचं आहे. जे कात्रजचं संजय गांधी ना, कोणतं आहे ते झूलॉजिकल पार्क, ह्याच्या आधी पण आपण गेलेलो, पण मी तेव्हा व्हिडिओ शूट नाही केला. आम्ही सगळे फ्रेंड्स गेलो होतो. सो हा सेकंड टाइम चाललोय पुण्याला. सो लेट्स सी. चलो लेट्स गो. बाय. आपण एक हॉल्ट घेतलेला आहे. आता ऑलमोस्ट आपण पुणे 1 तास दाखवतोय आपल्याला. आणि थोडं रिफ्रेशमेंटसाठी थोडं चाय वगैरे पिऊ, जरा काहीतरी खाऊ पण. सो दाखवतो तुम्हाला फूड मॉल. जेव्हा गाडी उन्हात असते तेव्हा हाच इश्यू होतो की आपण गाडीचं हेडलाईट बंद नाही केली होती. चलो आता बघू आता काय ऑर्डर वगैरे करतोय. भूक तर तशी लागली नाही, पण थोडंफार काहीतरी ऑर्डर करू आणि कॉफी वगैरे घेऊ आपण. चलो. नॅचरल आईस्क्रीम.
शुगर फ्री आहे, शुगर फ्री. सो एक्सप्लोर करून झालंय फूड मॉल आणि तुम्ही बघितलात आपण काय आईस्क्रीम्स वगैरे घेतलेले आणि ते सोनल अजून एक आईस्क्रीम घेतलं आहे सोनलनी. सो आता आपण इथून निघू थेट आपल्या डेस्टिनेशनला जे आहे दगडूशेठ हलवाई टेम्पल. सो जाऊ आता फटाफट. ऊन पण भरपूर आहे खरं तर, वाजले 11:30. आता फटाफट निघू. अप्रॉक्सिमेटली 1 तास तरी आपल्याला अजून ट्रॅव्हल करायचं, 1-1.5 तास. सो लेट्स गो, बाय बाय. सो मित्रांनो आता आपण आलेलो आहे मिसिंग लिंकला. फर्स्ट टाइम आलोय आपण. सो दाखवतो तुम्हाला मिसिंग लिंक. फायनली आपण आलेलो आहे पुणे. इथे दगडूशेठ हलवाईचा बाहेरचा रस्ता आहे हा आणि इथे तुम्ही बघू शकता खूप जास्त गर्दी आहे. खाशील ना आता आप्पे? मला टेस्ट करून सांग कशी आहे. सो आपण पोचलेलो आहे पुण्याला आणि खाऊन वगैरे झालेलं आहे आमचं. आप्पे वगैरे घेतलेले आणि आता आपण शनिवार वाडाच्या बाहेरच आहे, तुम्ही बघू शकता. आम्ही जेवणार नाही. सो दर्शन वगैरे झालेलं आहे चांगलं मस्त. खूप लवकर लवकरात लवकर नंबर आला आमचा. वाटलं नव्हतं पण दर्शन व्यवस्थित झालेलं आहे. हे बघ रिफ्लेक्टर बघ. काय बोलते का? हा मुंबईमध्ये नाही एवढी हिट ना. सो आमचं दर्शन झालेलं आहे दगडूशेठ हलवाई गणपती. खूप छान एक्सपिरियन्स होता आणि खूप लवकर फटाफट लाईन जात होते. सो असं वाटलंच नाही की गर्दी आहे जास्त, पण खूप छान असं पद्धतीने आम्हाला तिकडे वेळ स्पेंड करून दिला. आतमध्ये
खूप मजा आली. फक्त व्हिडिओ शूट करू शकलो नाही कारण तिकडे परमिशन नव्हती. सो छान एक्सपिरियन्स होता. आणि ऊन तर एवढं आहे की तुम्ही आत्ता सध्या या सिच्युएशनमध्ये पुण्याला येण्याचा जर प्लॅन करत असाल तर कदापि येऊ नका, कारण आत्ताच्या समर सीझनमध्ये तर खूप जास्त ऊन आहे. टेम्परेचर मी आता जस्ट चेक केलं तर 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत इथे टेम्परेचर आहे. सो खूप जास्त ऊन आहे. आणि जास्त ऊन भेटला आम्हाला त्याच्यासाठी आम्ही थोडंफार 1 ग्लास शुगर केन ज्यूस पियालो. तो जरा डिहायड्रेशन म्हणजे होत होतं. सो खूप छान वाटलं ज्यूस पिऊन. सो आता वाजलेत ऑलमोस्ट 3. आता आपण जाणार आहे जेवायला. सो सोनलला विचारू कसा एक्सपिरियन्स होता तिचा. तिचा आय थिंक सेकंड टाईम आहे ना इथे. हां, तिचा सेकंड टाईम आहे, माझा फर्स्ट टाईम आहे. सो विचारू तिला कसं वाटलं तुला. खूप छान वाटलं आणि दर्शन पण आम्हाला लगेच भेटलं. लाईन होती पण ठीक, मस्त वाटलं. तिकडे वेळ पण स्पेंड करून दिला आतमध्ये आम्हाला. असं एकदम मन दर्शन प्रसन्न खूप छान झालं. झालं म्हणजे मन प्रसन्न झालं आणि खरंच खूप छान एक्सपिरियन्स होता. थँक्यू सो मच. जे ट्रस्ट त्यांनी मॅनेजमेंट खूप छान असं बनवलं होतं. फटाफट लाईन जात होते असं. आणि तिकडे अभिषेक वगैरे पण चालू होते. सो छान एक्सपिरियन्स होता. आता आपण इथून निघू. आता इथून ऑलमोस्ट आपल्याला मुंबईला परत जायचं आहे. सो किती वाजतील, 7 या 8 वाजतील आपल्याला जायपर्यंत. सो आता आपण जेवू आणि दाखवतो काय ऑर्डर करतो आपण. वा वा वा, बोंबील थाली. टेस्ट करून सांग कशी आहे. गरम असेल. अजून पण तरी चांगलं आहे. जेवण वगैरे झालेलं आहे आमचं आणि आता परत आलो आहे गाडीत. आता आपल्याला निघायचं आहे मुंबईच्या दिशेला. सो ह्याच्या आधी विचारू आपण जेवण कसं वाटलं. आपण मागवलं होतं 1 बोंबील थाली आणि 2 चिकन थाली. सो टेस्टप्रमाणे खूप अप्रतिम होतं. मागच्या वेळेस जेव्हा मी आलेलो पुण्याला तेव्हा आपण मटण मागवलेलं आणि या टायमाला चिकन ट्राय केलं. खूप छान होतं हे पण. सो खूप छान एक्सपिरियन्स होता. आता सोनलला विचारू कसं वाटलं तिला बोंबील थाली. सो कसं वाटलं बोंबील थाली. खूप छान वाटली, मस्त होती. फ्रेश होती बोंबील, फ्रेश होती. आणि बाकी ओव्हरऑल रेटिंग्स काय देशील 5 स्टारमधून? 4 स्टार. 4 स्टार. आणि नितेश तू काय बोलशील? 4 स्टार फॉर चिकन. कसं स्पायसी होता पण खूप छान होता. आणि सो मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेस मेन्शन करतो पुण्याचा. सदाशिव पेठला आहे. सो नक्कीच विजिट करा जर पुण्याला तुम्ही येत असाल तर. सो चलो लेट्स गो टू मुंबई. भेटू आपण थोड्याच वेळात. बाय.
सो फायनली आता पोहोचलेलो आहे घरी. वाजलेले आहेत 8. मी दोघंही टायर्ड झालो आहे. नितेशला ड्रॉप केलं आणि खूप छान असा आमचं जर्नी झाली. सो या व्हिडिओला मी तिचे एंड करतो. व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त प्रेम करा. भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.